कलमनुरी नगर परिषद चुनाव के लिए उम्मीदवारों के नामांकन पत्र जमा करने का सिलसिला शुरू है, जिसके चलते रविवार 16 नवंबर को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट के नगर अध्यक्ष पद की उम्मीदवार नूरुन्निसा बेगम मोहम्मद नाजिम रिजवी ने अपना चुनावी नामांकन पत्र दाखिल किया। साथ ही शहर के सभी 10 प्रभागों के राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के उम्मीदवारों ने भी अपने चुनावी नामांकन चुनाव निर्णय अधिकारी के पास जमा कराए। चुनावी नामांकन पत्र दाखिल करने से पहले राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट की ओर से शहर के पोस्ट ऑफिस परिसर से तहसील कार्यालय तक भव्य रैली का आयोजन किया गया था। रैली में बड़ी संख्या में नागरिक व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित रहे, जहां चुनाव निर्णय अधिकारी के पास नगर अध्यक्ष पद के साथ सभी 10 प्रभागों के उम्मीदवारों ने अपना नामांकन पत्र दाखिल किया। इस समय पूर्व उपनगर अध्यक्ष हुमायूं नाइक, ख्वाजा बागबान, मोहम्मद नाजिम रिजवी, अयूब पठान, शहर अध्यक्ष आवेश पठान, संतोष काशिदे, विठ्ठल गाबने, महारुद्र सोने, शोएब बागबान, अब्दुल नबी बागबान, नामदेव कराड़े, अनीता राजू जावरे, रानी आकाश बलखंडे के साथ सभी प्रभागों के राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के उम्मीदवार, पदाधिकारी व कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे फॉर्म भरलेले आहे। नगराध्यक्षासाठी नूरुन्निसा बेगम नाजिम इच्छुक आहे, याचा फॉर्म भरणार आणि दुसरे 20 नगरसेवकांचे सुद्धा आम्ही नॉमिनेशन दाखल केले, फॉर्म दाखल केलेला आहे आणि आम्हाला असा विश्वास आहे कळमनुरीची जनता आम्हाला भरपूर मतांना विजय करेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा ग्रुपचा झेंडा नगर परिषद कळमनुरीवर निश्चितच या वेळेस आम्ही फडकणार हे निश्चित आहे। कळमनुरीची जनता आमच्या सोबत आहे, म्हणून आम्ही सगळे एक मताने निवडणूक कोणाची आमची युती वगैरे झालेली नाही, आम्ही स्वतंत्रपणे लढायलो। आम्हाला प्रत्येक वार्डामध्ये एकदम चांगले उमेदवार भेटलेले आहे आणि आम्हाला असा विश्वास आहे कळमनुरीची जनता विकासाला आम्ही काम करणार लोक आहे। आम्ही याच्या अगोदर भी नगर परिषदमध्ये राष्ट्रवादीची जेव्हापासून राष्ट्रवादी अस्तित्वात आली तेव्हापासून नगरसेवक आहे, नगरसेवक मी खुद सुद्धा आहे, नाजिम आहे, दुसरे ख्वाजा बागवान आहे, आम्ही सगळे लोक जुने आहे। आता काही नवीन लोक भी आलेले आहे। आता मी तुम्हाला निश्चित सांगतो, आम्हाला एवढा विश्वास आहे की कळमनुरी नगरपालिकेवर यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकणार म्हणजे फडकणार, याच्यात कोणत्याही प्रकारचे दोमत नाही। आम्ही सगळं मिळून इमान एतेबारन सगळे मिळून एक दुसऱ्याचं काम करणार, सगळे निवडून यावे अशी आमची सगळ्याची इच्छा आहे। आमच्या कळमनुरी तालुक्यामध्ये नंबर 1 ची राष्ट्रवादी झाली पाहिजे, आमच्या कार्यकर्त्याची आमची नेत्याची इच्छा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब यांचा जे विकासाचा विजन आहे व आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ साहेब, वसमतचे लोकप्रिय आमदार राजूभाई नवघरे साहेब व जिल्हाध्यक्ष बी.डी. बांगर हे आमचे विकासप्रिय नेता असून यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नूरुन्निसा बेगम मोहम्मद नाजिम व 10 प्रभागात 20 उमेदवाराचे आम्ही आज अर्ज दाखल केलेले आहे। आमचा विकासाचा विजन आहे, विकास आम्ही करणार, आम्ही काम करणारे लोक आहे। आमच्याकडे कोणी असा म्हणजे बगर काम करणारा आमचा उमेदवार नाही, ग्राउंड लेवलवर काम करणारे लोक आहे आमच्याकडे आणि आम्हाला विश्वास आहे आम्ही 20 पैकी 20 नगरसेवक व नगराध्यक्ष निवडून आणणार। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माननीय अजितदादा पवार यांचा धन्यवाद मानतो की मला एक तरुण उमेदवार शहराध्यक्ष केला आणि त्याबद्दल मला उमेदवारी दिली। आमचे नेते हुमायूं नाईक साहेब आणि नाजिम भाई आणि आमचे पालकमंत्री नरहरी झिरवळ साहेब, आमदार साहेब, जिल्हाध्यक्ष बी.डी. दादा बांगर साहेब यांचा सर्वांचा धन्यवाद घेतो आणि कळमनुरीच्या जनतेचे जे काही समस्या असेल येणाऱ्या काळामध्ये ते पूर्ण आपण ताकदीने समोर घेऊन जाणार आणि तरुण पिढीचे असो की जनतेचे जे काही समस्या असेल ते आपण पूर्ण नगर परिषदेमध्ये ठराव घेऊन जे बी काम असेल ते आपण ठराव करून मी जे बी असेल घरकुल असेल किंवा कॉम्प्लेक्स असेल हे पूर्ण ठराव घेऊन निवडून आला मी हे मानणार आणि युवा पिढी म्हणून जनतेने आम्हाला भरपूर मतं निवडून द्या इतका मी हे करतो आणि इतका बोलून माझे 2 शब्द नेते अजितदादा पवार, बी.डी. बांगर, जिल्हाध्यक्ष
सर्व आमचे कार्यकर्ते उपस्थित आहे, पूर्ण लगे नगरसेवक, नवीन पिढी. आणि ही अशी काहीतरी कळमनुरीला आगळा वेगळा आत्तापर्यंत जे झालं नाही या माजी आजी नगरसेवकाला, ते आत्तापर्यंत योजना घरापर्यंत पोहोचल्या नाही. आत्तापर्यंत कुठलेही प्रॉब्लेम नगरपालिकेत आले ते आत्तापर्यंत सॉल्व्ह झाले नाही. लोक आज परेशान होऊन लगे घरी वापस जातात, कोणी सही देत नाही, कोणी काय होत नाही. ते आतापर्यंत कामं नाही झाले, ते आम्ही याच्या पुढं कोणत्याही जनतेला नगरपालिकेपर्यंत येण्याचं काम नाही करणार. तो स्वतः आम्ही त्यांच्या घरापर्यंत योजना पोहोचित करण्याचे आम्ही काम करणार आहोत. आकाश बलखंडे, प्रभाग क्रमांक 10 मधून मी उमेदवारी अर्ज मध्ये भरलेला आहे. आमचे नेते अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस. आम्ही इथे आज कळमनुरी तहसीलमध्ये उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे व आम्ही सगळे आमचे सर्व नेते बीडी बांगर साहेब व आमदार नवघरे साहेब, नरहरी साहेब, नाझीम मामा, आवेश भाऊ, सगळे आमचे रुद्रा भाऊ, हे आमचे युवा नेते सर्व चांगल्या प्रकारे काम करत राहतील. आणि आम्ही सुद्धा घरघरी जाऊन जे आम्हाला गोरगरिबाची सेवा करायची असेल, ती नाल्याचा प्रॉब्लेम हो, कचऱ्याचा हो, रोडचा हो, घरकुलाचा हो, जे सुद्धा आमच्या जे म्हणजे योजनेमध्ये आमच्या नगरपालिकेमध्ये नगरसेवकाच्या याच्या खाली येते, उमेदवारी खाली, ते आम्ही करू का, घरघरी जाऊन त्याला सुविधा देऊ. एवढे बोलून मी माझे 2